नांदेड जिल्ह्यातील पत्रकार बांधवांशी मला संवाद साधायचा आहे आणि त्यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी पत्रकारांचे आयोजन केले आहे। आपण सर्वजण मोठ्या संख्येने आमच्या विनंतीला मान देऊन SMS द्वारे फक्त आपण आलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि माननीय श्री आशुतोष चव्हाण साहेब विनंती करतो की आपण उपस्थित पत्रकारांच्या पुढे निवेदन करावं, संबोधित करावं। मित्रो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे आणि त्याचाच भाग म्हणून उद्या दिनांक 24 ऑगस्टला प्रदेश काँग्रेसच्या वतीने नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर या चारही जिल्ह्याचा एकत्र मिळून 2 महत्त्वपूर्ण कार्यक्रम उद्या नांदेड शहरामध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत। पहिला जो कार्यक्रम आहे पक्षाचा तो व्यर्थ ना हो बलिदान हा कार्यक्रम आहे। चलो बचाए संविधान हां त्याचं शीर्षक आहे, व्यर्थ न हो बलिदान चलो बचाए संविधान। हा कार्यक्रम सकाळी आहे आणि दुपारी चारही जिल्ह्यांचा जिल्हा अध्यक्ष व अन्य निमंत्रित पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक असे 2 कार्यक्रम आणि सायंकाळी दोन्ही कार्यक्रम संपल्यानंतर पत्रकार परिषदेचंही आयोजन आपल्यासाठी त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्यामुळे हे दोन्ही महत्त्वाचे कार्यक्रम आहेत। एक तर या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्राचे प्रभारी श्री HK पाटील, एक अखिल भारतीय काँग्रेस कमिटी नियुक्त केलेले श्री HK पाटील उद्या आहेत। प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष श्री नानासाहेब पाटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, विजय वडेट्टीवार मंत्री मदत कार्य पुनर्वसन, शिवाजीराव मोघे मंत्री तथा कार्याध्यक्ष, असलम शेख मान्य मंत्री महोदय, चंद्रकांत हंडोरे माजी मंत्री, बसवराज पाटील माजी मंत्री, संपत कुमार सचिव अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, BM संदीप सचिव AICC, श्री वामसी रेड्डी सचिव AICC आणि समन्वयक म्हणून जे काम पाहत आहेत या सर्व कार्यक्रमाचं श्री विनायकराव देशमुख जे इथे आता उपस्थित माझ्याबरोबर, ते प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस या नात्याने या कार्यक्रमाचा पूर्ण समन्वय इथे पाहत आहेत आणि अभय छाजेड हे प्रदेश सरचिटणीस म्हणून ही दोन्ही महत्त्वाची माणसांचा उल्लेख यासाठी करतो आहे की माझ्याकडून काही चूक झाली तर त्यांनी केली असं समजायचं तुम्ही। त्यामुळे हा काही पत्रकार परिषद भाग नाही, परंतु ते प्रमुख या कार्यक्रमाचे आहेत। या कार्यक्रमाच्या मागची जी भूमिका आहे ती अतिशय महत्त्वाची आहे। एकतर स्वातंत्र्याचा खरा इतिहास लोकांसमोर ठेवणे। बऱ्याचशा वेळेस भाजप विशेषतः ज्या पद्धतीने अपप्रचार करून देशाच्या स्वातंत्र्याशी लढाईशी ज्यांचा कुठलाही संबंध नव्हता अशा पद्धतीने आम्हीच काहीतरी केलं, देशात वाचवण्याचा प्रयत्न होतो आणि सगळा हा लढा एकंदरीत त्याला वेगळ्या पद्धतीने इतिहास मांडण्याचा जो प्रयत्न होतो आहे, त्यामुळे लोकांसमोर खरा इतिहास काय स्वातंत्र्याचा हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे। नंतर काँग्रेसचं योगदान या स्वातंत्र्य चळवळीतलं हा त्यातला महत्त्वाचा विषय आहे। युवकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणे, संविधानाचे महत्त्व युवा पिढीला समजून सांगणे, मूलभूत हक्क व कर्तव्याबाबत जागृती निर्माण करणे आणि संविधानाच्या संरक्षणासाठी जनजागृती करणे, असं हे प्रामुख्याने या प्रमुख हेतूने हा सगळा महत्त्वपूर्ण कार्यक्रम उद्या निमंत्रितांसाठी आयोजित करण्यात आलेला आहे। देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असताना स्वातंत्र्याचा लढा, स्वातंत्र्याच्या लढ्याचे सेनानी, राष्ट्रवाद, स्वातंत्र्य लढ्याचा आणि स्वातंत्र्योत्तर काळाचा इतिहास, हे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याबद्दल वस्तुस्थिती
आणि जाणीवपूर्वक चुकीची, अर्धसत्य, विपर्यास करणारी जी माहिती ही जी सातत्याने काही शक्तींच्या माध्यमातून केली जाते त्यापासून युवा पिढीला वास्तवापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामध्ये नवीन पिढीला या वास्तवाची कल्पना करून देणं आणि चुकीचा इतिहास आणि चुकीचे संदर्भ देऊन ती दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्या बाबतीमध्ये त्याला सतर्क करण्याकरता प्रामुख्याने नव्या पिढीला हा सर्व इतिहास समजून घेण्यासंदर्भातला हा कार्यक्रम आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण पाहतो आहे. आज जगाच्या पाठीवर कुठेही धर्म आणि कट्टरवादाच्या नावाखाली देश चालू पाहण्याचा जो प्रयत्न काही जे काही देश करू पाहत आहेत त्याचे परिणाम आपण पाहतो आहे की अफगाणिस्तानसारख्या देशामध्ये आज कशा पद्धतीने अराजकता माजलेली आहे, कशा पद्धतीने लोक भयभीत झालेली आहेत, त्याचा गंभीर परिणाम हा सामान्य माणसावर व्यक्तीवर कितपत झालेला आहे हा सगळं आपण पाहतो आहे. त्याच्यामुळे कट्टरवाद आणि ह्या सगळं धर्मवाद हा जो काही सुरू आहे त्याचे दुष्परिणाम आज आपण जागतिक पाहतो आहे काय चाललं आहे. आणि मला वाटतं की देशाची एकता आणि अखंडता कायम राखण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेसची जी आयडियॉलॉजी आहे ती खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत रुजवण्याचं काम इतके वर्ष काँग्रेसने केलेलंच आहे. परंतु गेल्या 5-7 वर्षामध्ये जी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण जी भाजपने केलेली आहे आणि त्यातून जो कट्टरवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्याला काँग्रेसने नेहमी सडोतर उत्तर दिलेलं आहे. आणि काँग्रेसच्या मूलभूत तत्त्वाला एकंदरीत आम्ही अधिक मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यभर हे अभियान काँग्रेस पक्षाने हाती घेतलेलं आहे. त्यामुळे हे सर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून काँग्रेसजनांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचावं. आपल्या सर्वांच्या मदतीने वर्तमानपत्राच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत हे सर्व पोचावं. आणि हे सर्व व्यवस्थितपणे हे दोन्ही कार्यक्रम सकाळी तर स्वातंत्र्य सेनानींचा सकाळी सत्कार पण आहे सकाळच्या ह्या कार्यक्रमामध्ये आणि दुपारी मग ते जिल्हानिहाय आढावा बैठक असे हे 2 वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत. तर मला विनंती आहे की आपल्याकडून नेहमीच सहकार्य आहे मिळत राहतं. उद्याच्याही सुद्धा कार्यक्रमाला निश्चित आपल्याकडून या सर्व वैचारिक जी काही भूमिका मी मांडतो आहे त्या लोकांपर्यंत पोचवण्याचं काम माध्यमांच्या पद्धतीने आपण करावं अशी या ठिकाणी मला विनंती आपल्या सर्वांना करायची आहे. त्यामुळे हे सर्व प्रामुख्याने मुद्दे आहेत. आजच्या वृत्तपत्रामध्ये बातम्या सर्व नॉर्मली आलेल्याच आहेत. त्या फक्त मी डिटेलमध्ये यासाठी बोललो की आज आपण त्याला रितसर प्रसिद्धी दिलेली आहे, माहिती दिलेली आहे. पण त्यातली जी काही त्याच्या मागची जी भूमिका आहे ही आपल्या माध्यमातून पोचावी ही त्याच्यामागे हे आहे. त्यानंतर हे 2 कार्यक्रम राहतील. संध्याकाळी पत्रकार परिषद आहेत. त्यामध्ये आपल्याला फक्त पत्रकार परिषद जागा बदललेली आहे, ती रेस्ट हाऊसला जागा कमी पडेल. त्याच्यामुळे मेमोरियलला संध्याकाळी 4:45चा साधारण वेळ अपेक्षित आहे. एखाद्या वेळेस अर्धा तास प्लस मायनस होऊ शकतो याची पूर्वकल्पना आपल्याला देतो यासाठी की थोडासा कदाचित कार्यक्रम लांबला तरच उशीर होईल. नाहीतर 4:45ला ही प्रेस कॉन्फरन्स आपली मेमोरियलच्या वरच्या हॉलमध्ये घेण्याच्या दृष्टिकोनातून हे सर्व आम्ही आयोजित केलेली आहे. त्यामुळे तो कार्यक्रम दुपारचा 2चा आहे. तो साधारण 4:30पर्यंत संपावा आणि 4:45ला प्रेस कॉन्फरन्स इथे घ्यायचं. तर आपल्या सर्वांना निमंत्रित आहे की उद्या प्रेस कॉन्फरन्सला आपण यावं आणि मग आपल्या मनातले जे काही इतर प्रश्न असतील मन की बात आपली त्या ठिकाणी आपल्याला विचारण्याकरता तेवढा थोडासा अवधी आहे. अर्धा-पाऊण तासामध्ये ही प्रेस कॉन्फरन्स व्हावी आणि मग आपल्या त्या ठिकाणी आपली भूमिका किंवा जिल्ह्यातले जे प्रश्न वाटतात किंवा माझ्याविषयी जे वाटतं ते आपण त्या ठिकाणी बोलू शकतो. त्यामुळे हे सगळे विषय थोडक्यात मी सांगितलेले आहे. आता आपण विचारू शकता का असेल तर म्हणजे आपली प्रत्येक ठिकाणी खड्डे झालेले आहेत. त्या खड्ड्यामुळे एका युवकाची मृत्यू झालेली आहे, परंतु त्या गुत्तेदारावर कारवाई झाली नाही आणि ते खड्डे बुजवण्यात सुद्धा नाही. आणि आज मी जे आहे मोठ्या प्रमाणात नांदेड शहरात जिल्ह्यात फरक खड्डे आहेत. मला हे मान्य आहे की जिल्ह्यातच नाही राज्यात अनेक ठिकाणी खड्डे, जिल्ह्यात कशाला राज्यात म्हणतो ना मी, राज्यात अनेक ठिकाणी मागच्या 5 वर्षातले खड्डे जे आहेत चंद्रकांत पाटलांनी जे 31 डिसेंबरची तारीख दिली होती ते काही त्यांच्यानी होऊ शकलं नाही. आमचं सरकार आल्यानंतर हे खड्डे भरायचं, मागच्या सरकारमधले खड्डे जे आहेत ते भरण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. मधल्या काळामध्ये कोविडमुळे खूप अडचणी निर्माण झाल्या आपलं जाणतच आहात.
कोविडमुळे राज्याचं उत्पन्न कमी झालं, उत्पन्नामुळे राज्याच्या तिजोरीतला येणारा पैशाच्या मर्यादा काही पडल्या आणि त्यामुळे नवीन कामं घेत असताना काही लिमिटेशन्स आहेत. परंतु हे खड्डे मोठ्या आता परवाच्या अतिवृष्टीमुळे साधारण 3,000 कोटीचं तरी नुकसान झालेलं आहे. म्हणजे कोकण, पश्चिम महाराष्ट्र प्रामुख्याने रस्ते जवळपास 100 फूट खाली खचलेले आहेत रस्ते. कोकणातही झालेलं आहे, पश्चिम महाराष्ट्रात झालं, मराठवाड्यात झालं. सर्व सकाळीच मी आज तुमच्या कामठ्याला गेलो होतो, तिथं पूल वाहून गेलेला आहे. पाहणी करण्याकरता 1-2 ठिकाणी जाऊन आलो आहे मी. आहेत प्रॉब्लेम, मी नाकारत नाही. आता त्यामुळे हे हाती युद्ध पातळीवर घेतलेलं आहे. काही लिमिटेशन्स आहेत त्याच्यामध्ये, परंतु नांदेडकरांचा प्रवास सुखमय व्हावा आणि खड्ड्यामध्ये जे काही त्रास होतो आहे हा लवकरात लवकर खड्डे बुजवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. प्रमुख रस्त्यावर झालेला आहे, परंतु त्या गुत्तेदारांनी त्या देगलूर नाक्यावर मूर्ती झाली मुलाची. मी त्याची माहिती घेईन. मला माहीत नाही कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, काय माहिती घेईल आणि जर कॉन्ट्रॅक्टर दोषी असेल तर कारवाई करू त्याच्यावर. नाही, गुत्तेदार कोण मला काय, गुत्तेदार कोण मला माहीत नाही. ऐकून तर एक मिनिट ऐकून घ्या. गुत्तेदार कोण आहे, काय आहे मला माहीत नाही. मुद्दा जो कोणी असेल आणि तो दोषी असेल तर कारवाई करू. धर्मवाद आणि कट्टरवादाच्या मुद्द्यावर भाजपची वाटचाल तालिबानींच्या दिशेने चालू आहे. नाही तर काय, कोणाचा तुलना कशाशी करायची, ज्यांचे प्रश्न तुम्हाला काय वाटतं तसं लिहा तुम्ही. म्हणजे काय म्हणणं नाही. म्हणजे मला काही कोणाची तुलना कोणाशी करायची नाही आहे. परंतु धर्मवाद आणि कट्टरवाद देश वाटचाल त्या दिशेने आहे का? नाही तर आता नेमकं मला तुलना करणं कठीण आहे. म्हणजे प्रत्येकाचं वर्षन वेगळं असू शकतं. तर खाजगी सांगू शकतो, पत्रकार परिषदेचा विषय नाही आहे. हां नाही असं नाही म्हणलो मी, काहीच म्हणलो नाही. तुम्ही तुमचा निष्कर्ष काढा असं माझं म्हणणं आहे. तुम्ही तुमचा निष्कर्ष या मुद्द्यावर काढा असं माझी विनंती आहे तुम्हाला. तुम्ही राज्यात जे कार्यक्रम काँग्रेसने आयोजित केलेले आहेत त्याचा अर्थ असा घेतला जायचा का की काँग्रेसची जी पिछेहाट झालेली आहे राज्यात त्याला परिपूर्ण करण्याचा? नाही, हा पिछेहाटीचा विषय नाही. आम्ही अनेक वेळा हार पाहिलेली आहे, जीत पाहिलेली आहे, सत्तेमध्ये राहिलो आहे, सत्तेच्या बाहेरही राहिलेलो आहे. त्यामुळे आमची जी आयडिओलॉजी आहे, आमची जी भूमिका आहे त्या भूमिकेला आम्ही कधी सोडलेलं नाही आहे. त्यामुळे ही काही कोणाची हार झाली किंवा पिछेहाट झाली ह्याचा हा उद्देश नाही आहे. काँग्रेसचं नेटवर्क मोठं आहे, संघटनात्मक ताकद आहे. ती अधिक बदललेल्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये आजचे चॅलेंजेस जे आहेत आपल्यासमोर त्याला समोर जाण्याकरता संघटना अधिक मजबूत व्हावी या दृष्टिकोनातून या 4 जिल्ह्यांचा आढावा आहे. आणि अर्थातच आगामी निवडणुका आहेत त्याची तयारी आमची. भाजपच्या जनाशीर्वाद आपल्याला प्रत्युत्तर आहे का काँग्रेस? काही कारण नाही. आमचं कशाला प्रत्युत्तर, आमचं उत्तरच आहे. आमच्या कार्यक्रमाच्या प्रत्युत्तर कोणाला द्यायची गरज नाही आम्हाला. आम्हाला कोणाला प्रत्युत्तर द्यायची गरज नाही. आमचं धोरण, आमचं कार्यक्रम, आमचे विचार हे लोकांपर्यंत देणं हेच आमचं कर्तव्य आहे. त्या दृष्टीनं करतो. त्यांचं काम ते करतं, आमचं काम आम्ही करतो. आताच बैठक आयोजित करण्याचा काय उद्देश? काय म्हणताय? आताच बैठक आयोजित करण्याचा काय उद्देश? नाही, आपलं ठरलंच होतं ना. आपलं नांदेडचा कार्यक्रम नियोजित होता. तारखा फक्त सगळ्याच राज्यात परवा मला वाटतं कोकणात झाला काही कार्यक्रम, नागपूरला झाला, औरंगाबादला झाला, आज मराठवाड्यामध्ये आहे. काय म्हणताय? सांगितलं ना तुम्हाला, विशेष आयडीला सांगितलं ना. जिल्हानिहाय माहिती घेतली जाईल. जिल्ह्यातली परिस्थिती काय, जिल्ह्यातल्या काय सूचना आहेत, या जिल्ह्यातल्या काय सूचना आहेत, जिल्ह्यातले काय विषय आहेत असतात. अनेक ठिकाणच्या अनेक वेगवेगळी राजकीय परिस्थिती असते. ते जिल्हानिहाय माहिती अध्यक्षांना डायरेक्ट, मी सुद्धा अध्यक्ष असताना सगळ्या जिल्ह्यात जायचो, तिथले लोकांची भेटायचो. त्यामुळे अपडेट राहतो. साधारण रोजचे संदर्भ वेगळे असतात, राजकीय परिस्थिती वेगवेगळी असते. माहिती घेणं आपलं कामच आहे. असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक त्या अरबी महासमुद्रामध्ये होणार. आता हा जो प्रश्न आहे बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे. आपल्याला कल्पना नाही आहे, थोडी माहिती घेतली पाहिजे. सध्या हायकोर्टाने स्टे दिला आहे. ग्रीन ट्रिब्युनल लोकांनी, पर्यावरणवादी लोकांनी त्याच्यामध्ये न्यायालयामध्ये काही ऑब्जेक्शन्स रेज केले होते. उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे आणि आम्ही त्याला समर्पकरित्या उत्तरं आमची दिलेली आहेत. आता कोर्टामध्ये ज्यावेळेस निर्णय होईल त्यानंतर पुढचं कोर्टाने थांबवलं ना ते कोर्टाने. अब देखिए कि जैसे अपन काम करते वैसे चोर भी अपना काम करते ही है ना. वो कोई मतलब होना नहीं चाहिए था, नहीं ना, होना नहीं चाहिए, मतलब ये है. पर अभी वहाँ हुआ है तो क्या कारण पता लगाएंगे और ना अगली बार ना हो इसके लिए अपने को खबरदारी लेनी पड़ेगी अपने को. हाँ, आपण गेल्या 30 वर्षापासून राजकारणात आहात. मैं तुम्ही वर्ष मोजलेत माझ्या, तुम्ही 30 वर्ष. त्याच्या पूर्वीपासूनच आपला परिवार म्हणजे चव्हाण परिवार त्याच्या पूर्वीपासून आहे. जवळजवळ 40-50 वर्षापासून
राजकारण आहे आणि अनेक वेळा नेत्यांचं देहांत झालेलं आहे नाही असं नाही, कारण मृत्यू अटळ असल्यामुळे मृत्यू केला असतो. परंतु तुमच्या काळात म्हणजे काँग्रेसच्या काळात काँग्रेसच्या काळामध्ये कधीच असं झालं नाही की एखाद्या शवावरती इंडियाचा फ्लॅग आहे आणि त्याच्यानंतर तुमचा काँग्रेसचा झेंडा चढलेला आहे. सध्याचं जे केंद्राचं राजकारण राज्य आहे नाही झालं नाही. हे उलट आहे. उलट तिकडं मी भाजपचा ध्वज राष्ट्रध्वजाच्या वर ठेवण्यात ते पाहिलेलं आहे. हे थोडंसं नवीनच पाहिलं आहे. सर कुठल्या दिशेने मला हेच विचारायचं की आता देशाचा ध्वज खाली ठेवून वरती पक्षाचा ध्वज वरी चढवला चालला आहे, तर केंद्राचं शासन कुठल्या दिशेने भारताला घेऊन मला कल्याण सिंगच्या त्या शवपेटीवरचा कदाचित हा उल्लेख असावा असं मला वाटतं आहे. परंतु मला त्यात व्यक्तिगत काही बोलायचं नाही. पण ज्या पक्षाने कंट्री फर्स्ट हे जे म्हटलेलं होतं त्या विचारसरणीपासून काहीतरी चुकून झालं असं वाटतं मला. असू नये असं वाटतं. त्याचा खुलासा भाजपनेच करावा मला वाटतं. मी अधिक बोलण्यापेक्षा मला त्याच्यावर अधिक एखाद्या व्यक्तीला मान्यवरांचं निधन झाल्यानंतर तिथे जे काही घडलेलं आहे अर्थात त्याच्यावर काही टीका टिप्पणी करणं उचित नाही आहे. परंतु नाही पण ठीक आहे, पाहिलं ना मी ते पाहिलं आहे. पण त्याच्यावर खुलासा भाजपने करावा. कंट्री फर्स्ट जे म्हणतात त्यांनी खुलासा करावा याच्यामध्ये की त्यांचं हे कशामुळे घडलं किंवा काय. ठीक आहे, झाली पूर्ण झाली सर. देगलूरची उत्तम तयारी आहे. देगलूरची उत्तम तयारी आहे. देगलूरला मी अनेक वेळा गेलेलो आहे आणि अमर राजूरकर त्या ठिकाणी तर ठोकून आहेत. फक्त आजच इकडे आलेले आहेत ते. नाही भार नाही त्यांच्यावर, अधिभार आहे. म्हणजे त्याच्यामुळे ते अमर राजूरकर तिथे लक्ष देऊन आहेत. माझे लक्ष आहे तिथे आणि ती जागा काँग्रेस 100% जिंकणार याची पूर्वतयारी मी केलेली आहे. महाविकास आघाडी आमचं धोरणच ठरलेलं आहे. जी जागा ज्या पक्षाची होती आणि तिथला जर आमदार एखादा निधन झाला असेल तर ती जागा त्या पक्षाला लढावं असं धोरण आहे आमचं महाविकास आघाडीचं. हे वरच ठरलेलं आहे पक्ष पातळीवर की ज्या पक्षाची जी जागा होती ती लढवायची. त्याप्रमाणे ही जागा काँग्रेस लढेल. काय म्हणताय? नगरपालिकेच्या निवडणुका या स्थानिक स्तरावर लढल्या जातात आणि प्रत्येक वेळेस स्थानिक स्तरावर आघाडी होतेच असं काही सांगता येत नाही. आणि नॉर्मली ही जी काही निर्णय असतात लोकल बॉडीजचे म्हणजे नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपंचायत हे सगळे निर्णय स्थानिक स्तरावर प्रदेश काँग्रेसच्या स्तरावर ठरतं. आम्ही नॉर्मली अशी पद्धत राहिलेली आहे की जिल्हा युनिटचं मत घेतलं जातं आणि जिल्हा युनिटच्या मताप्रमाणे तो निर्णय घेतला जातो. त्यामुळे अवधी याला अजून निर्णय व्हायचा. साहेब 2013ला मामनराव कवाडे मंगल कार्यालयामध्ये लोकसभेच्या अनुषंगानं विभागवाईज बैठक घेण्यात आली. लातूर हिंगोली 2013ला लोकसभेच्या निवडणुकीला अनुषंगानं. आता उद्याची बैठक अशी समजायची. त्या बैठकीत म्हणजे आढावाच होतो ना. प्रत्येक वेळेस 13ला घडलं ते 18ला असं काही नसतं ना. प्रत्येक मिटिंगमध्ये काहीतरी अजेंडा असतोच. त्यामुळे 13चा अजेंडा हा आणि आत्ताचा अजेंडा थोडा फरक राहीलच ना. असं आहे की राज ठाकरेंचं व्यक्तिगत मत किंवा त्यांच्या पक्षाचे मत असू शकतं. आमचं तसं मत नाही आहे. आणि शरद पवार देशाचे मान्यवर नेते आहेत आणि आमच्या महाविकास आघाडीचे महत्त्वाच्या घटक पक्षाचे ते मान्यवर सर्वोच्च नेते आहेत. त्यामुळे राज ठाकरेंचं जे मत असेल ते त्याचं व्यक्तिगत मत किंवा त्याचं पक्षाचं मत असू शकतं. आमचं मत असं नाही आहे. काय म्हणताय? कुठे आहेत ना? आहे, गंभीर आहे. त्याची दखल मी घेतलेली आहे. पोलिसांनी काही लोकांना अटक पण केलेली आहे आणि अधिक लक्ष देण्याची गरज असे माझं मत आहे. कारण की कायदा सुव्यवस्था हा महत्त्वाचा विषय आहे आणि अशा अपप्रवृत्तींना राजकीय आश्रय मिळू नये ही सर्वांनी लक्षात दिलं. सर्वपक्षीय लोकांनी दक्षता घेतली तर अशा गुंडांना थारा मिळणार नाही असं माझं मत आहे. राजकीय आश्रयामुळे कदाचित काही लोकांचं फोफा होतं असं मला वाटतं आणि ते मिळू नये ही आजची महत्त्वाची हेडलाईन आहे. पुढे असल्याशिवाय कसं होऊ शकतं? असल्याशिवाय कसं होऊ शकतं? राजकीय आश्रय गुंडांना मिळू नये हा त्यातला म्हणते सर्व राजकीय पक्षांनी मान्य केलं पाहिजे. सर्व राजकीय पक्ष राज्यातले असो किंवा जिल्ह्यातले असो सर्वांनी जर ही भूमिका जर स्वीकारली की नाही गुंडांना थारा द्यायचा नाही, मग ते वाळू माफिया असो, लिकर माफिया असो, मटकेवाले असो, जे कोणी असतील, आम्ही तर कोणी जरी असलं तर आम्ही जवळ फटकूही देत नाही, असू नये. आणि सर्वांनीच काळजी घेतली तर हा विषय आटोक्यात येऊ शकतो. पोलिसांनी काम त्याचं केलं पाहिजे.
पोलिसांचं काम पोलिसांनी केलं पाहिजे. त्यांनी जर कुठल्याही त्याच्यामध्ये हस्तक्षेप न होता पोलिसांनी कारवाई करावी अशी अपेक्षा आहे. माध्यमांनी सुद्धा त्याला ठळक परिस्थिती देऊन वस्तू लोकांसमोर आणली पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे. आणि आम्ही राजकीय पक्षांनी दक्षता घेतली तर अजून त्यात फायदा होतो. असं राजकीय आश्रय मिळू नये. मतलब अधिकारी पे कोई असर है ऐसा आपका बोलना है क्या सियासी लोगों का? नहीं, असर हो, कार्रवाई इन पे होने में आगे पीछे हो रही है. नहीं, मुझे कार्रवाई चालू है. देखिए, मेरा ध्यान है, मेरा ऑब्जर्वेशन है, अधिकारियों को सूचना सख्त दी गई है, इंतज़ार करते हैं और नहीं सुधार होता है तो फिर कार्रवाई करेंगे. जिसको ऊपर देने में देरी क्यों हो रही है सर एक मिनट, मैं बोल रहा हूँ ना, जिसके ऊपर जिम्मेदारी है इस काम की, उन्होंने अपनी जिम्मेदारी ठीक से निभाना ज़रूरी है. अगर निभाते नहीं है तो उनके ऊपर भी हमारी नज़र है. लॉकडाऊन नंतर पहिला मूक मोर्चा नांदेडमधून घेण्यात आला, ज्याचं नेतृत्व संभाजीराजेंनी केलं. आपण त्या मूक मोर्चाला का हजर आहे? मी एकतर मुंबईला होतो, मंत्रिमंडळाची बैठक होती नंबर 1, आणि मागच्या ह्याच्या अगोदर मोर्चामध्ये सामील होतोच ना. म्हणजे जे मोर्चे 2 निघाले होते त्याच्या अगोदर, त्याच्यामध्ये मुंबईच्या मोर्चाला मी हजर होतो, नांदेडच्या मोर्चामध्ये मी होतो. तर माझं मत जे आहे ते आहेच कायम, ते काही फरक पडलेला नाही. मी हजर असो किंवा नसो हा विषयच नाही आहे. मी दोन्ही मोर्चे जे समर्थनार्थ होते त्या दोन्ही मोर्चाला मुंबईच्या आणि नांदेडच्या या जातीने हजर होतो. आणि जुने रेफरन्स तुम्ही काढले तर तुम्हाला सापडेल क्लिप वगैरे काय असेल तर, मी पाठवतो तुमच्या क्लिप असेल तर. तेव्हा माझं मत जे आहे ते आहे, त्यात काही फरक पडलेला नाही. तर तुम्ही मुंबई पत्रकार परिषद घेऊन नांदेडविषयी मोर्चाविषयी मत मांडा हो. हो. आणि इथे इथल्या जे आयोजक त्यांनी जे आरोप केले होते ते बिनबुडाचे होते. आणि इथल्या स्थानिक भाजपनं ते सांगितलं की त्याच्यामध्ये भाजप प्रणित नसून त्याच्यामध्ये बऱ्याच पक्षाचे लोक आले होते. नाही, असं आहे, याच्यामध्ये गर्दी जमा केली गेली होती काही लोकांच्या माध्यमातून, आणि ते भाजप प्रणित किंवा भाजप स्पॉन्सर्ड असा हा कार्यक्रम जो होता, कदाचित राजेंना ते माहीत नसावं एवढं मी बोललो ना. मी फेसबुक लाईव्हवर बोललो, मी माझं व्हिडिओवर मी जे बोललो ते ऑन रेकॉर्ड आहे. माझं मत तेच आहे की हे सर्व नाही, मला द्यायचं कारण नाही, माझं कामच नाही ना, ते पोलिसांचं काम. नाही, आमच्या पक्षाच्या लोकांना मी सांगितलं होतं की आपल्या पक्षाची भूमिका आरक्षणाच्या बाजूनेच आहे, त्याच्यामुळे आपलं समर्थन राजे येत आहेत म्हणून आपण जा असं मी म्हटलेलं. त्या गैर काहीच नाही. पण जी गर्दी आणि ज्या पद्धतीने जे चाललं होतं कार्यक्रम तो भाजप प्रणित होता असं आमचं मत आहे. ती माहिती आहे आमच्याकडे, गाड्या घोड्या कोणी सगळी माहिती आहे. त्यामुळे त्यात मला काही अधिक बोलायचं नाही. मी बोललेलं काय ते माझे लोक त्या ठिकाणी राजेंच्या उपस्थितीकरता मी म्हटलं तुम्ही जा, मला बिलकुल गेलं पाहिजे, मला आपलं समर्थनच आहे ह्याला, या विचारांना. राजेंनी ज्यावेळेस हा मराठा मूक मोर्चा चालू होता काही विधानं केली, त्या विधानाविषयी आपला काय वाटतं? मला बोलायचं, मी सांगितलं ना की माझे त्यांचे जुने संबंध आहेत. माझ्या वडिलांपासून त्यांच्या वडिलांशी जुने संबंध राहिलेले आहेत. त्याचा मी व्यक्तिगत आदर करतो. त्यामुळे याच्यापेक्षा जास्त मला काय बोलायची इच्छा नाही. मी बोललो काय बोलायचं. 2 इंटरव्ह्यू झाले, त्या इंटरव्ह्यूमध्ये स्पष्ट बोललो माझी भूमिका काय. नाही, माझी भूमिका स्पष्ट सांगितलं ना. अहो, ज्यांना सभागृहात बोललं पाहिजे ते काही सभागृहात बोलत नाही, तर मी काय करू आता. असं आहे, हा विषय कोर्टाचा विषय आहे. जी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करणं सोपं होतं, सरळ होतं, 5 मिनिटाचं काम होतं. राज्यांना अधिकार देत असताना 50% मर्यादा काढून टाकली सभागृहात, त्या बिलामध्ये काढली असती तर विषय 2 मिनिटात संपला होता. मग का केलं नाही? पण राज्य शासनानं, राज्य सरकारनं मराठा समाजाला आधी मागासवर्गीय घोषित करावं अशा प्रकारची भूमिका मग त्यांनी घोषित करण्याचा प्रयत्न केला ना, मग झालं नाही ते. न्यायमूर्ती गायकवाड आयोगाचा जे नियुक्ती केली होती की मागील सरकारने केली होती, मागील सरकारचा अहवाल हा तिथे कदाचित मान्य झाला नाही सुप्रीम कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टात मान्य झालं तो फेटाळला गेला. तो आयोग आम्ही नेमला होता का? त्यानेच नेमला होता. त्यांनी नेमलेला आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला. याचा अर्थ ते काम व्यवस्थित कदाचित झालं नसावं असं वाटतं मला. हो, काय म्हणताय? तोच विषय आहे ना. देशामध्ये आरक्षण हे कुठल्याही समाजाचं एकंदरीत आरक्षण 50%च्या वर जाऊ नये अशा प्रकारचं सुप्रीम कोर्ट आणि इंदिरा साहनी प्रकरणानंतर स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे या बाबतीमध्ये जोपर्यंत मर्यादा उठवली जात नाही तोपर्यंत हे आव्हानात्मक आहे. अशक्य नाही, अशक्य म्हटलो नाही मी, आव्हानात्मक आहे. मागास ते पण सिद्ध जे त्यांनी केलं नाही, भाजपच्या काळात BJP जे करू शकली नाही ती प्रक्रिया पुन्हा करावं लागेल.
आणि जे काम 5 मिनिटाचं सभागृहात होतं ते त्यांनी केलं नाही. का केलं नाही माझा प्रश्न आहे. तुम्ही मला हे विचारलं नाही, तुम्ही ते त्यांना विचारलं पाहिजे. जे काम जे आरक्षणाची मर्यादा काढली असती ही प्रक्रिया करायची गरजच पडली नसती ना. तुला कळतं आहे? आय होप यू अंडरस्टँड मी काय म्हणतो आहे ते. जे काम आयोग नियुक्त करा, आयोगाचा अहवाल पुन्हा जमा करा, पुरावे नवीन आणा, मग त्या आयोगाचा अहवाल पुन्हा तयार करा, ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला जो काही कालावधी लागेल त्यापेक्षा परवा जे सभागृहामध्ये लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये जे काही बिल मांडलं गेलं, ज्याच्यावर कायदेशीर बाजू अभिषेक मनु सिंघवींनी मांडली, ज्याच्यावर तुमचे खरगेंनी भूमिका मांडली, विनायक राऊतांनी मांडली, सुप्रिया सुळेंनी मांडली, धानोरकरांनी मांडली, संभाजीराजेंनी मांडली, संभाजीराजे म्हणले ना 50 ते म्हणले स्वतः परवा भाषणातच म्हणले, सभागृहात म्हणले. ही भाषणं रेकॉर्डवर आहे ते बघा. ते आमचं म्हणणं एवढं ज्या गोष्टी सभागृहात चर्चेला गेल्या तर ज्यांना हा कार्यक्रम ज्यांनी स्पॉन्सर केला त्यांना विचारलं पाहिजे की सभागृहात तुम्ही जर उठून वेळ मागितला असं बोलले असते तर महाराष्ट्राला कळलं असतं तुमची भूमिका काय आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे. काय म्हणताय? होती ना, होतीच तेव्हाही होती ती. पण त्यावेळेस फडणवीसांनी आयोग नेमला, त्या आयोगाचा रिपोर्ट घेतला, तो रिपोर्ट मान्य झाला नाही तर काय करणार? आरक्षण मिळेल की नाही काय वाटतं? मिळालं पाहिजे असं वाटतं. मला कोणाला दोष टाकायचं नाही काही. मी माझं काम प्रामाणिक करतो आणि करत राहीन. त्यांनी जर व्यवस्थित आता परवाची संधी होती, अजूनही संधी आहे. ऑर्डिनन्स काढला आता आणि कायद्यात जर बदल केला तर अजूनही संधी आहे ना. ऑर्डिनन्स काढायचा आणि पुढच्या अधिवेशनामध्ये तर कायदा करून घ्यायचा. किती वेळ लागतो त्याला कायदा? 10 मिनिटाचं काय? सभागृहात बोलत नाही, बाहेर येऊन हां तेच म्हणतो ना. आम्ही म्हणतो दिल्लीत बोला, गल्लीत बोलू नका, दिल्लीत बोला असं म्हणतो मी नेहमी. दुसरे एक म्हटले होते हां की दिल्लीत येऊन तुम्ही काँग्रेस नेत्यांना आणि बाकीच्या नेत्यांना भेटलात पण त्यांना भेटणार आहे. मी उत्तर दिलं. तुम्ही तेच रिपीट प्रश्न करताय. मी म्हणालो की दिल्लीमध्ये मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेप्रमाणे जे गटनेते आहेत विविध पक्षांचे, राजेंची माझी भेट मुंबईत झालीच होती. राजेंची मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी, राजे आणि मुख्यमंत्री तिघांची भेट झाली होती. त्यानंतर राजेंची माझी 1 to 1 भेटही झाली मुंबईमध्ये. हे त्यांना विचारा तुम्ही. आणि दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे. दुसरा काय म्हणताय? ते नेहमीच बोलतो. त्यांना फोनवरही बोलणं होतं. मला त्यांचं फोनवरही बोलणं होतं. तो मुद्दा नाहीच आहे. मुद्दा एवढाच मर्यादित आहे की हा सगळा विषय जो आहे तो गटनेत्यांच्या माध्यमातून ते बोललो मी. जे गटनेते आहेत त्या सर्व पवारसाहेबांशी बोललो, सुप्रिया सुळेंशी बोललो, प्रफुल्ल पटेल गटनेते त्यांच्याशी बोललो, नंतर आपले संजय राऊतशी बोललो. जे महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष आहेत त्यांच्याशी गटनेते आहेत त्या सभागृहात ते बोलतात ना. गटनेत्या त्यांना बोललो सर्वांना. हा गटनेत्यांपुरती ती अजेंडामध्येच होता. सर माझे म्हणणे रान पेटवून टाकेल त्याबद्दल आपण काय? मला काही बोलायचं नाही तर त्याचं. सर आपण जसं म्हणले मराठा आरक्षण तर मिळालं नाही, परंतु मुस्लिम आरक्षणाचा शिष्टमंडळींनी गृहमंत्री तुम्ही थोडासा माहिती घेत. हां राज्य सरकारने जेव्हा 21 ऑगस्ट 2018 रोजी मुंबई हायकोर्टाने 10% आरक्षण जाहीर करा म्हणून प्रलंबित आहे. आणि आपला विरोध का होता? विरोध नाही आमचा. कोण म्हणतो? आम्ही कुठे विरोध केला आहे? आम्ही विरोध नाही केला. आरक्षण मिळालं पाहिजे. नाही मुस्लिम आरक्षण कुठे विरोध केला आम्ही? कुठे समर्थनच आमचं आहे. 2018 तुम्हाला हे माहीत नाही. एक मिनिट तुम्हाला नीट समजून घ्या. एक मिनिट आपण जरा समजून घ्या. मुस्लिम आरक्षणामध्ये 2 नॅशनल कमिशन अपॉइंट केले गेले. एक तर सच्चर कमिटी जी होती त्यांचा एक अहवाल आहे आणि एक रंगनाथ मिश्रा हा दुसरा अहवाल आहे. या दोन्ही अहवालांनी मुस्लिम समाजाविषयी जे आपलं मत आहे बॅकवर्डनेसच्या बाबतीमध्ये ते केंद्र सरकारकडे दाखल केलेलं आहे. आणि केंद्र आता काही समाज हे सेंट्रल लिस्टमध्ये आहेत, काही समाज हे महाराष्ट्राच्या लिस्टमध्ये आहे, स्टेटच्या लिस्टमध्ये आहे. त्यामुळे आता बॅकवर्डनेस सिद्ध करून पुढं जे अपॉइंटमेंट करण्याचा निर्णय जो काय आहे मुस्लिम समाज मागण्या ते केंद्र सरकारच्या कमिशनच्या माध्यमातून 2 कमिशन सेंट्रल गव्हर्नमेंटने अपॉइंट केले होते आणि ते अगोदरच्या सरकारने अपॉइंट केलं. रिपोर्ट केंद्र सरकारकडे. त्यांनी प्रक्रिया पूर्ण आमचा पाठिंबाच आहे त्याला. आमचा पाठिंबाच आहे. अवंती अंबर नावाची जी काही एक इमारत आहे मुंबईमध्ये तिच्यावरच्या डागडुजीसाठी जवळपास 8.5 कोटी रुपये खर्च करण्यात आले. बरं. मात्र अशा पद्धतीच्या या इमारतीवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यासाठी काही निर्बंध नाहीत का आपल्या खात्यात? निर्बंध नाही. जेणेकरून आपलं खातं बदनाम होत आहे. हे खर्च केल्यामुळे कसं खातं बदनाम होईल मला समजे ना. मला खर्च केल्यामुळे गैर काय असेल तर बदनाम होईल. खर्च आमचं खर्च करावं लागतो आमच्या खात्याला. आमच्या खात्याला खर्च करावाच लागतो. जिथे आवश्यक त्यामुळे करावाच लागतो. तर इलाज आहे का त्याला? त्यामुळे त्यात गैर काय असेल तर लक्ष घालू. त्या खर्चामध्ये जर काही चुकीचं घडलं असेल तर लक्ष घालू.
खर्च साठी 8.5 कोटी रुपये खर्च नाही, तुम्हाला माहीत नाही. नाही, मंत्र्यांच्या बंगल्यावर खर्च 5 वर्षाला होतोच. फडणवीसांच्या काळात झाला, आमच्या काळातही होतो आहे. बिल्डिंग्समध्ये शासकीय अधिकारी राहतात, मंत्री राहतात, सर्वच राहतात, IAS ऑफिसर राहतात. त्यामुळे शासकीय निवासस्थानं जी महाराष्ट्रात आहेत त्याची डागडुजी, मेंटेनन्स हे करावं लागतं. त्यात काही चुकीचं घडलं असेल तर चौकशी करू. हां, करावं लागतो ना, एस्टिमेट प्रमाणे. नांदेड जिल्ह्यातीलही काही शासकीय निवासस्थानं कोट्यावधीचा खर्च करून डागडुजी करण्यात आली. तेवढ्या पैशामध्ये पूर्ण इमारत तयार होऊ शकते. मला माहिती आहे तुमचा अभ्यास जास्त असेल माझ्यापेक्षा, मला माहिती द्या. मी नवीन झालो ना या क्षेत्रामध्ये, माझं ज्ञान कमी आहे. तुमच्याकडे जर अधिक माहिती असेल तर मी लक्ष घालायला तयार आहे. हां, बोला. येस. बाजार समितीच्या सभापतीचा कार्यकाळ संपलेला आहे. हो. आणि त्यांच्या विरोधात एक प्रकरण चौकशी चालू आहे. हो. आणि प्रशासक लावा म्हणून DDR प्रस्ताव. हां, तर प्रशासक का लावत नाही? हे कृषी उत्पन्न बाजार समित्या राज्यात जेवढ्या आहेत त्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांची जी इलेक्शनचा अजून प्रोग्राम कोविडमुळे लागलेला नाही, त्यामुळे सर्वांनाच ऑटोमॅटिक एक्सटेन्शन आपण दिलेलं आहे. जिथे कोर्टाचे आदेश आहेत तिथे मात्र निवडणुका लागल्या. या केसमध्ये तसं काही आलेलं नाही की ज्याच्यामुळे बोर्ड बरखास्त करावा, असा कोणी निष्कर्ष प्राप्त झाला नाही. जर आला तर तोही विचार करता येईल, तसं काही नाही आलं. एक मिनिट हां हां, मग चौकशी आला की ते कारवाई असेल तर कारवाई करू ना. चौकशीचा अहवाल तसा आला तर कारवाई करू. अजून काही अहवाल आलेला नाही आहे माझ्यापर्यंत किंवा राज्य शासनाच्या सहकार विभागाकडे. असा कुठलाही अहवाल प्राप्त झाल्याची माझी माहीत नाही. प्राप्त झाला आणि त्यात काय निघाला तर निर्णय घेता येईल. आलं तर येईल ना, आलं तर निर्णय घेता येईल ना. आघाडी सरकार पडणार आहे असं भाजपला सांगणं बंद केलं. नाही, भाजपला स्वप्न सारखे पडत राहतात. आता ऐकून असं ते बोलून आता कंटाळले असल्यामुळे थांबला असेल तूर्त. सर, जिल्ह्याचा विकास झालाय का सर? हां, जिल्ह्याचा विकास विकास ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. विकास हा कधी संपत नसतो. एक मिनिट माझं पूर्ण करू द्या ना. हां, आपण मी तिथं आलो होतो. हो. शहीद जवानांना आणण्यासाठी रोड पण नव्हता सर. एक मिनिट ऐकून घ्या ना. सगळ्याच रस्त्याची एवढं जे निधी येते जाते सर. एक मिनिट ऐकून घ्या ना, एक मिनिट समजून घ्या. मी सुरुवातीलाच सांगितलं की विकास ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. ती कधी सरकार बंदच जरी राहिली तर विकासात्मक कामं होत राहतात, चालत राहतात. कुठे कधी जास्त होतात, कधी कमी होतात. आता नांदेडची संधी जास्त होण्यासाठी संधी आहे नांदेडची आपल्याला. तर माझं म्हणणं एवढंच आहे की जिल्ह्यामध्ये माझं लक्ष आहे आणि अग्रक्रमाने जिकडे जिकडे आपल्याला शक्य आहे त्या तिथे आपण अधिकचा निधी देऊ. आता अर्थात ते सगळ्या पैसे असं आहे की कुठल्याही रस्त्याची कामं जी करायची असतात त्याला पैसे उपलब्ध करून द्यावे लागतात आणि पैसे उपलब्ध करून देऊन जिल्ह्यामध्ये अधिकचा फायदा व्हावा हा माझा प्रयत्न आहे. एकदम सगळं 1.5 वर्षात होईल असा दावा मी कधी केलेला नाही. मी जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत जिल्ह्याच्या कामामध्ये पैसा मी कमी पडू देणार नाही. अर्थात राज्याच्या तिजोरीच्या मर्यादा लक्षात घेऊन नांदेड जिल्ह्याकरता जेवढं जास्तीचं करायची गरज आहे मी 100% करणार. हाँ बताइए ना. टावर के पास के जो पत्थर है वो बनाए वो निकालेंगे हम. वहाँ पर तकरीबन ये 8 दिन के अंदर 15 से 20 लोग एक्सीडेंट हुआ. इससे पहले भी बना गया था 1 साल पहले. अभी तक कार्रवाई नहीं हुई. मुझे मालूम है वो चेंज करना पड़ेगा वहाँ पर. तकलीफ बहुत ज़्यादा हो रही है. वो लगा कर 10 साल हो गए ना. वो लगा कर 10 साल हो गए उसको. 2008 में लगाए गए थे. 2008 में लगाए गए थे तो 10 साल के पास के निकाले गए, वहाँ के नहीं निकाले. अभी निकालेंगे सब एकदम. कैसा हो तो समय तो दो ना. थोड़ा समय तो दो ना. थोड़ा समय दीजिए, करेंगे. वो भी करना ज़रूरी है. शहीद जवानाला राज्य शासनाकडून काही आर्थिक मदत होणार आहे? पॅरामिलिटरी फोर्सेसच्या बाबतीमध्ये आणि डिफेन्स सर्व्हिसेसच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारची काही वेगवेगळी धोरणं अशी म्हणजे माहिती आहे. त्याच्यामुळे ह्यांना काय अनुज्ञा असेल तर अनुज्ञा नक्की मिळेल, पण मला तिथली नीट माहिती नाही आहे. परंतु त्यांच्या कुटुंबियांची इच्छा होती की पॅरामिलिटरी फोर्सेसला डिफेन्सच्या सर्व्हिसेसप्रमाणे त्यांचा विचार व्हावा अशी त्यांच्या कुटुंबियांची. काल मला काही लोक त्यातली बोलले की तसा विचार व्हावा. हा विषय केंद्र शासन संबंधित आहेत, धोरणात्मक निर्णय आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की पॅरामिलिटरी फोर्सेसला डिफेन्सच्या त्याच पद्धतीने मदत द्यावी असं त्याचं म्हणणं पडतं. हा निर्णय केंद्र सरकार संबंधित आहे. जिल्हा सैनिक कार्यालयामधल्या जागा निघतात. फक्त एकच जागा बाकी 5-7 जागा शिल्लक आहे आणि कॅन्टीनचा प्रश्न आहे त्यांचा. पण
मला माहीत नाही, माहिती घ्या मला. नाही तुम्ही सांगितलं बरं झालं, माहीत नाही, कल्पना नाही. मला कल्पना नाही, मी माहिती घेतो अभय आणि मग बघू. सार्वजनिक बांधकाम विभागाचा हां येस 1.5 वर्ष झालं. इतर राज्यामध्ये मागच्या वेळेस प्रश्न विचारला होता आणि इतर राज्यामध्ये ज्या रस्त्याची वेळोवेळी आपल्या रस्त्याचे खड्डे वर्षभरामध्ये रस्ते खराब होतात. हो त्याच्यासाठी इतर राज्यामधल्या 2-3 राज्यामध्ये ज्याप्रमाणे तामिळनाडू आहे, तेलंगणा आहे किंवा गुजरात आहे, या 3 राज्यामध्ये जो रस्त्यांचा पॅटर्न तयार त्या पद्धतीने आपले रस्ते चांगल्या पद्धतीने होतील विजन आपण जर ठेवलं आहे ना. माझं विजन आहे, प्रयत्न आहे. दुर्दैवाने गेल्या 1.5-2 वर्षाच्या कोविडमुळे काही करायची इच्छा असताना ती पूर्तता पूर्णपणे होऊ शकते, काही प्रमाणात होते आहे. आपण पाहाल तुम्ही आपले रस्ते मराठवाड्यातले होत असताना त्याला त्या चांगल्या टेक्नॉलॉजी, चांगल्या तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, रस्ते अधिक टिकाऊ कसे करता येतील, हा मनापासून प्रयत्न आहे. सब्जेक्ट टू अवेलेबिलिटी ऑफ फंड्स आपल्याला अधिक मिळाले तर ते फायदेशीर. आपण बघाल आता आपला नांदेड जालना समृद्धीचा जो प्रस्ताव आहे तो रस्ता त्याच दर्जाचा होईल. एशियन डेव्हलपमेंट बँकेची आपल्याला जवळपास 12 ते 15 हजार कोटी रुपये महाराष्ट्राला मिळणार आहेत. त्याचा दर्जा आपण तसाच सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आपण करणार आहोत. अर्थात हे सगळं निधीच्या उपलब्धतेवर बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण जे करायचं आहे ते चांगल्या दर्जाचं करावं आणि त्याकरता चांगले कॉन्ट्रॅक्टर्ससुद्धा आपल्याला मिळावेत, हा आमचा प्रयत्न आहे. राष्ट्रीय महामार्गाचे अनेक गुत्तेदार पळून गेले आणि आता देखील ते मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण बघतोय नांदेड ते औंढ्यापर्यंतचा रस्ता, ज्या ठिकाणी 12 ते 20 किलोमीटरचं काम अद्यापही रखडलं, 8 वर्ष झाले. तर त्याबद्दल मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या तक्रारी. हा प्रश्न तुम्ही मला विचारताय, कोणाला विचारताय? तुम्हाला पण विचारतो. राष्ट्रीय महामार्ग माझ्याकडे नाही ना. असला तरी ते तुम्ही राष्ट्रीय महामार्ग राष्ट्रीय प्रश्न आहे, म्हणजे राष्ट्रीय महामार्गाचा विषय तुम्ही म्हणता ती गोष्ट खरी आहे. मी या बाबतीमध्ये नितीन गडकरींशी माझी अनेक वेळा बोलणं झालेलं आहे आणि मी ऑन रेकॉर्ड सांगतो आहे की मराठवाड्यामधले 21 पॅकेजेस जे काही केंद्र सरकारच्या मागच्या काळात घोषित झाले होते ते 21 पैकी 18 ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर्स मराठवाड्यात फेल झालेले आहेत, हे मी स्पष्टपणे कळवलेलं आहे. आणि मराठवाड्यातले बहुतेक रस्ते ज्याची भूमिपूजन मागच्या काळामध्ये लोह्याला झालं होतं, तिथे मोठा कार्यक्रम झाला, देवेंद्र फडणवीस आले होते, मोठा कार्यक्रम झाला होता, तो रस्ता अद्याप सुरू झालेला नाही. हे माझा रस्ता नाही, तो केंद्र सरकारचा तो रस्ता आहे. अशी नंतर तुमच्या त्या वसमतपासून नांदेडचा रस्ता, उमरखेडपासून नांदेडचा रस्ता, हे जे रस्ते आहे, उदाहरण सांगतो थोडं, भोकरपासून म्हणजे नांदेड ते भोकर टू रहाटी बॉर्डरचा रस्ता, हे सगळे जे रस्ते आहेत हे मागच्या 3-4 वर्षातली देण आहे आपल्याला. आणि त्याची अवस्था जी काय आहे हा विषय वेगळा आहे, परंतु मला टीका नाही करायची, कामं मला करून घ्यायची आहेत. म्हणून मी वेळोवेळी या गोष्टीचा आढावा घेत आहोत आणि केंद्र सरकारकडे माझा पाठपुरावा आहे. ही कामं आता जी रेंगाळलेली आहेत, 3 कालावधी संपून गेलेला आहेत, कॉन्ट्रॅक्टर्स पळून गेलेले आहेत, नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमायची वेळ अनेक ठिकाणी आलेली आहे. पण मी प्रयत्न करत आहे ही सगळी कामं चांगली वेळ व्हावी. विलंब झालेला आहे मला मान्य आहे, परंतु केंद्र सरकारनं धोरण, त्यांना निर्णय कॉन्ट्रॅक्टर ठेवणं बदलणं हा विषय त्यांच्या संबंधित आहे. पण आपला प्रयत्न आहे की हे कामं मराठवाड्यातली पूर्ण व्हावी, हा माझा प्रामाणिक प्रयत्न. मला दोष द्यायचा नाही, म्हणजे वस्तुस्थिती ती वस्तुस्थिती आहे. चंद्रपूरच्या वणीखुर्द या ठिकाणी दलित समाजातील काही महिलांना आणि पुरुषांना बांधून मारहाण करण्यात आलेली आहे, जादू टोण्याच्या ह्याच्यावर. नाही, मला त्याची पूर्ण माहीत नाही, पण जे काही जे तुम्ही सांगताय हे जर तितकं सत्य असेल आणि त्याच्या मागची कारणं पण मला माहीत नाही, परंतु जे आहे ते गंभीर आहे आणि मग त्यावर जे काही घडलं असेल त्याच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे. कोरोनाची तिसरी लाट, संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन नीती आयोगानं जो ICU बेड किती असावे त्याच्याबद्दल असे आपल्याला खबरदारी आहेच ना, घेतलेलीच आहे ना. आपण जिल्ह्याला खबरदारी आपण घेतलेली आहे. सुदैवाने आज आपल्याकडे पेशंट संख्या नगण्य आहे, नाहीच आहे जवळपास. आपल्याकडे पूर्वतयारी आपण ज्या काही ॲडवायझरीज केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या येतात त्या आपली तयारी आज पूर्ण आहे. मधल्या या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जिल्ह्यात यंत्रणा पूर्ण सज्ज आपण केली आहे, हॉस्पिटल सज्ज केले आहेत, ऑक्सिजन बेड्स आपण उपलब्ध करून दिलेले आहेत, ऑक्सिजन प्लांट्स आपण उपलब्ध करून दिलेले आहेत, इक्विपमेंट्स आहेत, CT स्कॅन मशीन्स आपल्याकडे आहेत, MRI आपण बसवणार आहोत. मुद्दा एवढाच आहे की आपली यंत्रणा जी आरोग्याची आहे
ती सज्ज झालेली आहे आणि ईश्वर कृपेने काही घडू नये, पण घडलंच तर आपली तयारी मात्र पूर्ण आहे तेव्हा सांगायचं. सर सध्याला ओबीसी समाजाचा प्रत्येक व्यक्ती हा अस्वस्थ आहे, कारण त्यांचे जे आरक्षण आहे त्याच्यावर वेगवेगळे संकट आलेले आहेत, म्हणजे वेगवेगळे आता केंद्रात सुद्धा पूर्ण देशातच आहे. तर या भूमिकेकडे काँग्रेस आता महाराष्ट्रामध्ये काय भूमिका घेणार आहे ओबीसी? काँग्रेसने महाविकास आघाडी सरकार चिंतित आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ओबीसींचं मराठा आरक्षण थांबलंच आहे, पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 27% जे राजकीय आरक्षण आहे ते सुद्धा 50%च्या मध्ये बसवा सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतलेला आहे. मुख्यमंत्र्यांची या बाबतीमध्ये विस्तृत चर्चा मंत्रिमंडळात झालेली आहे आणि त्या बाबतीमध्ये सर्वपक्षीय बैठक लवकरच घ्यायचा मनोदय मुख्यमंत्र्यांचा आहे. याच्यात मार्ग कसा काढायचा या बाबतीमध्ये सर्व राजकीय पक्ष जेवढे आहेत राज्यातले त्यांना विश्वासात घेऊन आगामी काळात हा निर्णय लवकर घेण्याच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री अनुकूल आहेत. ओबीसी समाज आणि मराठा समाज या दोघांचे आरक्षण सध्याला खदखदत आहे. यामध्ये आरक्षणाला जे ओबीसीचं जे आरक्षण आता थांबवलं गेलं त्याच्यामुळे आता हा समाज मराठा आरक्षणाचा विरोध करण्याच्या नाही, काही कारण नाही. मराठा आरक्षण हे आरक्षण इतर कोणाचे आरक्षणामध्ये अडचण न येता करण्याचा विषय आहे. त्यामुळे कोणाच्याही आरक्षणाला बाधा न येऊ देता मराठाचं आरक्षण करावं असं अपेक्षा. त्यामुळे कोणाचं तिथे अडचण याचं काही कारण नाही. तुम्हाला अधिक माहिती मिळाली असती झालं असतं तर ते अजून काही माझ्यापर्यंत आलेलं नाही आहे. अजून राज्यपालांनी स्पष्ट केलं आहे राज्यपाल ऑफिसने की आम्ही कोणाला चर्चेला बोलवलेलं नाही आहे. आता हा निर्णय त्यांच्यावर सोपवलेला हायकोर्टाने त्यांच्यावर सोपवलेला आहे आणि हायकोर्टाच्या म्हणण्याप्रमाणे लवकर करतील अशी अपेक्षा आहे. तुम्ही आता राज्यपालून डायरेक्ट रस्त्यावरून डायरेक्ट आता काय पानी का स्टॉप आने के बाद भी नांदेड़ में 4 दिन के बाद पानी छोड़ा जा रहा है. हाँ बताओ. ऐसा है कि पानी के मसले इसलिए हो रहे हैं कि जो प्लांट है मशीनरी है वो पुरानी हो चुकी है. उसके लिए मैंने पैसे 150 करोड़ जो महापालिका को दिए है उसमें पानी की जो सिस्टम है जो मशीनरी है उसका भी अंतर्भाव उसमें कर दिया है. इसके कारण उस टेंडर्स मंगाए जाएंगे और जो मशीनरी पुरानी हो चुकी है पंपिंग मशीनरी वगैरह वो नए से बिठाई जाएगी और नए बिठाने के बाद में नांदेड़ का जो पानी का जो प्रॉब्लम है वो हल हो जाएगा ऐसा उम्मीद है. प्रॉब्लम पानी का नहीं है, प्रॉब्लम जो मशीनरी है इक्विपमेंट है वो पुराना हो चुका है. उसको रिप्लेस करने के लिए पैसे ऑलरेडी सैंक्शन किए गए हैं. असं सांगा मला कारवाई करू. महत्त्वाचा विषय आहे सांगा ना मला. उशिरा आला प्रश्न पहिला आला पाहिजे. राज्यपालांच्या नांदेडच्या दौऱ्याबद्दल तुमचं काय मत आहे की दिशाभूल करून काही उद्घाटनं त्यांनी आयोजित केली होती? नाही उद्घाटन कुठे केली नाहीच केली नाही केली. आपल्याला न विचारता त्यांनी उद्घाटन मला विचारायचा प्रश्न आहे. मी लहान माणूस आहे मला विचारायचा प्रश्न नाही आहे. मी लहान माणूस आहे. त्यांचा दौरा जो झाला आहे तो दौरा त्यांचा हा विद्यापीठांच्या कामाचा त्यांनी कुठली उद्घाटन केलेलं नाही. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या जे काही भावना होत्या त्या त्यांनी समजून ते कार्यक्रम रद्द केले असावेत असं मला वाटतं. बरोबर ना. थँक्यू.